चला आज मूळव्याध या सामान्य समस्येबद्दल बोलूया, पण त्यातील गैरसमज दूर करूया. जवळपास 4.4% लोकांना मूळव्याधीचा त्रास जाणवतो, म्हणजे हा आजार बऱ्यापैकी सामान्य आहे. तर मूळव्याध म्हणजे नेमकं काय आणि ते का होतं? चला सोप्या शब्दात जाणून घेऊया. सोप्या भाषेत मूळव्याध म्हणजे गुदाशयाच्या भागात दाब वाढल्यामुळे सुजलेल्या रक्तवाहिन्या. फरक फक्त जागेचा आहे. आतले मूळव्याध आत असल्यामुळे रक्तस्राव होतो, तर बाहेरच्या मूळव्याधामुळे वेदना होतात. मूळव्याधीचं मूळ कारण आहे गुदाच्या सभोवतालच्या रक्तवाहिन्यांवर पडणारा अतिरिक्त दाब. हा दाब अनेक कारणांनी वाढू शकतो. मुख्य कारण आहे बद्धकोष्ठता आणि शौचाच्या वेळी जोर लावणे. म्हणजेच बद्धकोष्ठता टाळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. एका मोठ्या वैज्ञानिक अभ्यासात हे सिद्ध झालंय की फायबरमुळे मूळव्याधीच्या लक्षणांमध्ये खूप चांगला फरक पडतो. आहारात फायबर वाढवल्याने मूळव्याधीची लक्षणं कायम राहण्याचा धोका तब्बल 47% कमी झाला. आणि हे तर त्याहूनही महत्त्वाचं, रक्तस्रावाचा धोका थेट 50% कमी झाला. हा चार्ट दाखवतो की अनेक अभ्यासांमध्ये फायबरमुळे रक्तस्राव कमी होण्यास स्पष्टपणे मदत झाली आहे. पण जर जीवनशैली बदलूनही फरक पडला नाही तर मग वैद्यकीय उपचारांकडे वळावं लागतं. गंभीर मूळव्याधीसाठी आता लेझर शस्त्रक्रिया आहे. यात वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरा होतो. पण सगळ्यात उत्तम उपाय आहे प्रतिबंध. चला त्यासाठी काय करता येईल ते पाहूया. या 4 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. मूळव्याध टाळण्यासाठी आणि लक्षणं कमी करण्यासाठी यांची मोठी मदत होते. आता तर संशोधक आतड्यातील सूक्ष्मजंतूंवर अभ्यास करत आहेत. कदाचित प्रतिबंधाची गुरुकिल्ली तिथेच असेल.